स्कोरर सेमीफायनल मुकाबला या ठिकाणी आपल्याला चालू झालेला आहे, चालू होतोय तो म्हणजेच रहीम 11 खेड वर्सेस सरवरी क्रिकेट क्लब. जरा नियम ऐका प्लीज. चालू सामना जर असेल तर त्याच्यामध्ये कोणीही फिल्डर आतमध्ये जायचं नाही आहे आणि ओव्हर झाल्यानंतर डिस्कशन करायचं आहे, कारण हा क्रिकेटचा आपल्याला माहिती आहे पूर्वीपासून नियम चालत आलेला आहे. ओव्हर झाल्यानंतर आपण एकत्र टीम मिटिंग घ्यायची आहे आणि डिस्कशन करायचं आहे, कारण प्रत्येक बॉलवर डिस्कशन करणं हे योग्य नाही आहे, कारण टाइम देखील तितकाच महत्वाचा आहे आपल्यासाठी. बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय जुनेद मुल्ला. छोटा पॅकेट बडा धमाका. रहीम 11 खेड असंघ दाखल झालाय मैदानामध्ये आणि फिल्डिंगला सज्ज होतोय आणि बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय जुनेद. पहिलाच बॉल नाझिम करता होता, जोरदार माझा प्रयत्न काय होतं काय करतं पाहूया. अरे पहिलीच विकेट होती रनच्या माध्यमातून, पण अशी बलवंत म्हणावं लागेल, गुड लक म्हणावं लागेल तो म्हणजे राईलचं. आणि निश्चितच एक रन नाझिमच्या खात्यामध्ये जमा होते आणि संघाचं खातं देखील 1 रनाने खुलते. आणि निश्चितच जोरदार मानेचा प्रहार होता अलेक्सच्या दिशेने, पण तितकं चांगलं या ठिकाणी गुड रन बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. आणि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारण्याचा प्रयत्न असणार आहे जुनेद, आणि सरळ बाहेर फेकतोय, फलंदाज बाद होतोय राहील. आणि आता मात्र एक मोठी विकेट म्हणावी लागेल राईटच्या माध्यमातून. आणि आता पाहूया 3 षटकांचा सामना असणार आहे. प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी मॅच चालू ठेवायची आहे, कुठल्या प्रकारचं टाइमपास टीम मीटिंग घ्यायची नाहीये मित्रांनो. लवकरच आपण फलंदाज पाठवायचे आहेत. मुन्ना या ठिकाणी आलेला आहे, बघूया मुन्ना आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न जुनेद. आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी होताना दिसतंय. 1 रन 1 रन सर्वत्र मानव मुन्ना आपला आल्या 1 रन काढून दिले आणि नाझिमला स्ट्राईक दिले. बघूया नाझिम देखील तितका जबरदस्त खेळाडू आपल्या संघाचा कितपत योगदानाचा प्रयत्न करेल का पाहूया. आणि आता मात्र जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल मुन्ना. आहा आणि क्लीन बोल्ट. वाह, या ओव्हरमध्ये 2 विकेट या ठिकाणी गेलेल्या. पहिला राहील गेला, त्यानंतर आता नाझिम गेला. पाहूया आता काहीसा संकटात पडलेला आता संघ दिसतोय तो म्हणजेच सरवरीचा. आणि हा निश्चितच कशा प्रकारे आता बॅटिंग फुटचा लवकर पाठवायचा आहे. मसूद या ठिकाणी तयार होतोय जाण्याकरता. पाहूया आपल्या संघासाठी जास्त टाइमपास करायचं नाही, लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. अजून फायनल बाकी आहे, फायनल देखील तितकीच महत्वाची असणार आहे. पाहूया पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय जुनेद मुल्ला. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सर मारा करण्याचा प्रयत्न जुनेद. आणि 1 रन. अशा प्रकारे मसूदने 1 रन काढून दिलाय. मुन्ना आपला पाहूया मुन्ना आपल्या संघाचा कितपत योगदानाचा प्रयत्न करेल का. धावसंख्या झाली आतापर्यंत 3 धावा, निश्चितच 2 विकेट 5 धावा. आणि ओव्हर देखील समाप्त होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 3. दुसरं षटक चालू आहे, पूर्ण करतोय तो राहील. 1 ओव्हरच्या समाप्तीने धावसंख्या झाली 3. 2 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल
या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न, हो तितकंच चांगलं बॉलिंग करण्याचा प्रयत्न जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. पाहूया पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मार्गाचा प्रयत्न राहीलचा आणि आता मात्र या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न तितकं चांगलं. या ठिकाणी स्वतःच्या बॉलिंगवर रनआउटची संधी हुकली पण निश्चितच पुन्हा डॉट बॉल होतोय. सुरेख फिल्डिंगचा नजराणा पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज मार्गावर सज्ज होतोय. पुन्हा एकदा मार्गाने सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न असणार आहे राहीलचा. त्याच्या समोर आहे तो मसूद आणि आता मात्र या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि निश्चितच 1 रनच्या माध्यमातून संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. 3 बॉल झालेले आहे. चौथा बॉल टाकण्यास सज्ज होतं राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न राहीलचा. कशा प्रकारे बॉल बीट करत समोर आहे तो मुन्नाफ. ओ पायावर बॉल होता. यॉर्कर लाईनचा बॉल होता. पायावर बॉल आदलतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल जुनीद मुल्ला याचं. पण निश्चितच 1 रन 1 रनावर समाधान मानावं लागेल दोन्ही खेळाडू मुन्नाफ आणि मसूदला. 1 रन से कुछ नहीं होगा भाई. चौके की बरसात चाहिए. अभी तो 5 रन हो गए आहे आणि 5 रन झालेले आहे. 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. यात 5वा बॉल टाकण्यास सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न. पाहूया काय होतंय काय घडतंय आणि आता मात्र या ठिकाणी दुसरा रन आणि 2 रन या ठिकाणी धावून काढलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल मसूद आणि मुन्नाफच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली ती 7 धावा. शेवटचा बॉल टाकण्यास सज्ज होतोय. दुसरा ओव्हर चालू आहे आणि दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू लास्ट बॉल टाकण्यात यशस्वी ठरतोय का राहील. पुन्हा एकदा टॅप शॉट लागवण्याचा प्रयत्न. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण बबलू याच्याकडनं होते. ओव्हर देखील समाप्त होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सर्वरी या संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. लॉस ऑफ 2 विकेट या ठिकाणी गेलेले आहेत आणि ओव्हर झालेले 2. शेवटचं षटक शेवटचं ओव्हर या ठिकाणी घेऊन आला राज. शेवटचं षटक या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी आलाय संघाचा 3रा वैयक्तिक कोट्यातील पहिले षटक राज. रहीम 11 खेड या संघाचा हुकुमी बॉलर मानला जाणार राज. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्सवर मारा करण्याचा प्रयत्न. समोर आहे तो मसूद. धावसंख्या झाली आतापर्यंत 8 धावा. 2 विकेट गेलेले आहेत. पुन्हा एकदा डेड बॉल आणि हा अंपायरने डेड बॉल घोषित केलाय. पुढे पहिलाच बॉल टाकण्यासाठी 3ऱ्या ओव्हर मधला पहिलाच बॉल आणि मारण्याचा प्रयत्न. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. न समजला बॉल जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. निश्चितच हा डॉट बॉल घोषित होतोय. पुन्हा एकदा माराकडे सज्ज होतोय तो म्हणजेच राज. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न पण काहीसा न समजलेला बॉल निश्चितच. आणि आता मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक चोरटी धाव घेतोय आणि स्ट्राईक मात्र मुन्नाफला देतोय. यावर मध्ये 2 बॉल तर झालेले आहे. 3रा बॉल टाकण्यास सज्ज होतोय. 3 ओव्हरची मॅच या ठिकाणी सेमीफायनल मुकाबला. सगळ्यात महत्वाचा म्हणजे सेमीफायनलचा राऊंड असतो. सेमीफायनल इतकीच महत्वाची असते. वाईट बॉलचा इशारा मेन पंचांद्वारे या ठिकाणी पाहायला मिळते आणि आता मात्र 1 रन धावसंख्या अवंतर या ठिकाणी होते आणि धावसंख्या झाली ती 10 धावा. आणि पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. थोडासा असा प्रयत्न म्हणावं लागेल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. गुड रन बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा या ठिकाणी मार्गावर सज्ज होत आहे. गोलंदाजी मार्गावर सज्ज झालं. राईट राम द विकेट. पाहूया कशा प्रकारे बॉल बीट होणार आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता पण सुरेख गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. अकुर टप्प्याचा चेंडू आणि तितकंच भारी क्षेत्ररक्षण तितकंच भारी यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळते खेळाडूकडून आणि पुन्हा एकदा मारा करण्यास सज्ज होतोय. पाहूया आणि जातोय हात चौकार. धावसंख्या झाली आतापर्यंत पहिल्या चौकार या ठिकाणी मला पाहायला मिळाला. धावसंख्या झाली ती 15. शेवटचा चेंडू या इनिंग मधला लास्ट बॉल कशा प्रकारे बीट करणार राज. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय काय घडतंय आणि रनआउट वाईड आणि रनआउट गेलेला आहे. निश्चित वाईडचा 1 रन तरी आलेला आहे. धावसंख्या झाली ती 16 धावा. 16 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल लास्ट बॉल आहे. बघूया कशा प्रकारे बीट करणार आणि आता मात्र 17 रन झालेले आहे. जिंकण्याकरता 18 चेंडू 18 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 18 धावा जिंकण्याकरता रहीम 11 खेड या संघाला
प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग सजून बॉलिंग ताबा द्यायचा. अजून एक फायनल मॅच व्हायचे कालच्या दिवसांमध्ये. जायंट फायटर हा संघ फायनल मध्ये पोहोचलाय. त्यांना लढत देण्यासाठी बघूया कोणता संघ फायनल मध्ये पोहोचतोय. जायंट फायटर्स विरुद्ध अजूनही ऑप्शन बाकी आहेत. काही होऊ शकतं कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. आता मात्र यासाठी केला होता अट्टास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे ही सेमीफायनल सगळ्यात महत्वाची असते. कारण जेव्हा जेव्हा सेमीफायनलला आपण हरतो तेव्हा कुठेतरी मन नाराज होतं. आणि कारण फायनलला माहिती असतं की 1 किंवा 2 नंबर येणार, पण जेव्हा आपण सेमीफायनलला हरतो मित्रांनो तेव्हा आपलं मन कुठेतरी नाराज होतं. त्यासाठीच म्हणतात की यासाठी केला होता अट्टाहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे आजचा हा शेवटचा दिवस फायनल डे आणि चालू होते मॅच. सेकंड इनिंग नाझिम आणि प्रणव रंगताना सामना. पहिलाच बॉल नाझिमचा प्रणव करता होता आणि हा जोरदार मारण्याचा प्रहार, स्टेज शॉट लगावण्याचा, पण तितकंच गोलंदाजी चांगली, फिल्डिंग देखील चांगली केली गोलंदाजी नाझिमने आणि हा डॉट बॉल घोषित होता. पहिलाच बॉल पुढे देखील टाकण्याचा प्रयत्न. पाहूया काय होत आहे, काय घडतंय. मारण्याचा प्रयत्न, बॉल या ठिकाणी चकून चेंडू. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल राहील याचं. वा सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 1 रनावर समाधान मानावं लागलंय ते म्हणजेच प्रणव आणि सौरभला. आता मात्र सौरभला मोठी कामगिरी करावी लागणार आहे कारण फक्त टार्गेट तर अवाक्यातलं अगदी अवाक्याचं टार्गेट आहे. 18 चेंडूमध्ये 18 धावा पूर्ण करायच्या आहेत. जिद्दीने उतरलाय संघ आणि आता मात्र या ठिकाणी टार्गेट तर छोटं आहे पण जिद्दीने उतरलाय संघ. कारण या ठिकाणी जिद्द, चिकाटी आणि या ठिकाणी महत्वाकांक्षा, अशा प्रकारे हा देखील चौकार, सुपर चौकाचा नजराणा या ठिकाणी पाहिला. पहिला चौकार या इनिंग मध्ये सौरभच्या बॅटमधून निघाला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 6 धावा. पाहूया काय होतंय, काय घडतंय. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी 1 रन गुड रनिंग, पुन्हा एकदा स्ट्राईक गेली आहे ती प्रणव करता. बघूया प्रणव आपल्या संघासाठी कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावा. 18 धावांचा टार्गेट आहे. टार्गेट पूर्ण करतायत रहीम इलेव्हन खेडचे खेळाडू. आणि आता मात्र या ठिकाणी काय होतंय, 1 रन, 8 धावा झालेली आहेत. अजूनही 10 धावांची गरज आहे. नाझिम राईट राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न आणि आता मात्र झेलबाद होतोय, कॅच आउट होतोय, सौरभ बाद होतोय. ओव्हर देखील समाप्त होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर रहीम इलेव्हन खेड या धावसंख्येत झाली आहे ती 8 धावा. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 10 धावा जिंकण्याकरता रहीम इलेव्हन खेड या संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय तो राहील आपल्या संघासाठी. बघूया कितपत योगदान देण्याचा प्रयत्न करेल का. आणि वाईड बॉलचा इशारा मेन पंचांद्वारा या ठिकाणी देण्यात येतोय. 9 धावांची गरज आहे. 12 चेंडू मध्ये 9 धावा आणि आता मात्र हा रिव्हर्स स्वीप शॉट जातोय चौकार. 5 धावांची गरज आहे. 11 चेंडू आणि 5 धावा जिंकण्याकरता रहीम इलेव्हन खेड या संघाला. 11 चेंडू आणि 5 धावा. राहील गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट बॉक्स मारा करण्याचा प्रयत्न राहीलचा. समोर आहे तो प्रणव. पुन्हा एकदा मारा करण्याचा प्रयत्न जातोय हा चौकार. आणि आता फक्त 1 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 1 धाव जिंकण्याकरता औपचारिकरित्या 1 धावाची गरज आहे. आणि अशा प्रकारे फायनल मध्ये संघ दाखल झालाय तो म्हणजे रहीम इलेव्हन खेड हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय. आणि अशा प्रकारे फायनल सजणार आहे, फायनल होणार आहे ती म्हणजे जायंट फायटर केळशी वर्सेस रहीम इलेव्हन खेड. अशी ही फायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच मी ज्या मान्यवरांची नावं घेतो त्या लवकर लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी कारण आता लगेचच या ठिकाणी फायनल होणार आहे. बिल्लाल होडेकर, रज्जाक चाऊस, मुख्तार खमसे, जावेद जानजो, उस्मान खमसे, असलीम खमसे, इब्राहिम डायली, हमीद बोरकर, बशारत बोरकर, उस्मान होडेकर, गप्पूर डायली, लियाकत खमसे, लियाकत चाऊस, जहूर जानजो, समीर डायली, मुजफ्फर होडेकर आणि मोहम्मद डायली. आपण या सर्वांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी.
प्लीज, कारण फायनलचा मोका आपला या ठिकाणी चालू होणार आहे. अर्थात जो फायनल मध्ये गेलेले संघ आहेत, कालच्या दिवसामध्ये संघ गेला होता जहान फायटर केळशी, आणि आजच्या दिवसामधला हा संघ गेलाय रहीम 11 खेड. टॉस का बॉस राहील. आपण टॉस का बॉस साठी या ठिकाणी बघूया या चमच्यामध्ये ट्रॉफी कोणाच्या नावावर, कोणाचं नशीब आजमावणार. बघूया आज की शाम है किसके नाम, जयान फायटर की रहीम 11 खेड. कारण ही आपल्या समोर जी चमचमाची ट्रॉफी या ठिकाणी दिसते. बघूया कोण घेऊन या पहिल्या पर्वाच्या चषकावर कोणाचं नाव कोरलं जाणार. सर्व क्रिकेट क्लब केळशी आयोजित भव्य अंडरम क्रिकेट सर्कल स्पर्धा 2025 ही ट्रॉफी आपल्या समोर दिसते. या ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाणार पाहूया. या आजच्या दिवसामध्ये समजेल, काही थोड्याच वेळात या ठिकाणी समजणार आहे कोणाचं एक नंबर येणार आणि ही ट्रॉफी, ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी उचलून नेणार.